नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथी वडी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटण बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 लसूण पाकळ्या, एक आल्याचा तुकडा आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत। ते आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत। मी वाटण छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण मेथी बारीक चिरून घेऊयात। इथे मी मेथी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। ती आता आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे। मेथी आपल्याला अशी इथे एकदम बारीक चिरायची आहे। तर इथे आता मेथी छान अशी बारीक चिरून झालेली आहे। ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर आता यामध्ये टाकून घेऊयात बनवलेलं वाटण, थोडासा गरम मसाला, थोडं अर्धा चमचा धना पावडर, चवीपुरतं मीठ, थोडेसे पांढरे तीळ आणि यामध्ये आता आपण बेसन पीठ घालून घेऊयात। थोडं थोडं बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी बेसन पीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता अगदी थोडासा पाण्याचा हात देऊन याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे। इथे बेसन पिठाचा वापर तुम्हाला जेवढा लागेल त्या पद्धतीने करायचा आहे। तर मी इथे साधारण 1 वाटी घेतलेली आहे। थोडंसं तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठही घालू शकता। तर इथे मी छान असं हे पीठ बनवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने इथे पीठ बनवून घ्यायचं आहे। इथे मी एक अशी जाळीची प्लेट घेतलेली आहे। त्यावरती असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही आपली साधी प्लेट घेतली तरी चालेल। यावरती आता आपल्याला हे बनवलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे। सगळीकडून असं छान असं हे पसरवून घ्यायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम असं हे पीठ पसरवून घ्यायचं आहे। तर इथे मी छान असं हे पसरवून घेतलेलं आहे। यावरती थोडेसे पांढरे तीळ टाकून घेऊयात। तर इथे आता छान असं हे आपण पसरून घेतलेलं आहे। तर इथे मी कढईमध्ये पाण्याला उकळी आणून घेतलेली आहे। त्यावरती आपल्याला अशी प्लेट ठेवायची आहे आणि त्यावरती झाकण ठेवून साधारण 15 मिनिटे आपल्याला हे छान असं वाफवून घ्यायचं आहे। हे वाफवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। 15 मिनिटे झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूयात आणि आता आपण पाहूयात आपले मेथीच्या वड्या अशा वाफळले आहेत का नाही ते आपण चेक करून पाहूयात। हे छान वाफळले आहे की नाही ते। तर आपण यामध्ये अशी एक सुरी घालून पाहायची। ती जर अशी प्लेन आली तर समजायचं की आपला ह्या वड्या छान वाफळून झालेल्या आहेत। आता आपण याच्या थंड झाल्यानंतर वड्या पाडून घेऊयात। ते आता हे हलकंसं थंड झालेलं आहे। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात। तुम्ही हव्या त्या आकाराच्या इथे वड्या पाडून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने इथे छान अशा आपल्या वड्या पाडलेल्या आहेत। तर इथे छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा मग शॅलो फ्राय करूनही खाऊ शकता। मी फ्राय करून दाखवते। ते मी एक छोटा पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेत आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आता ह्या वड्या आपल्याला छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। ह्या वड्या अशा नुसत्याही खायला खूप छान लागतात।
पण फ्राय केल्यानंतरही आणखी छान लागतात, त्यामुळे मी इथे फ्राय करून घेत आहे. तर 1-1.5 मिनिटं खालून छान अशा भाजल्या की आपण पलटून घेऊया. छान अशा कुरकुरीत होईपर्यंत या वड्या फ्राय करून घ्यायच्या. ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही त्यांनी अशा वड्या करून दिल्या त्यांना की मेथीची भाजी ही आपल्या पोटात जाते आणि मेथीची भाजी ही शरीरासाठी खूप गुणकारी असते. त्यामुळे असे काहीतरी पदार्थ बनवून दिले की मग ज्यांना आवडत नाही तेही आवडीने खातात. तरी ते छान अशा मी ह्या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहे. त्या आता आपण काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने छान मी इथे फ्राय केलेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व वड्या फ्राय करून घेते. तर इथे मी सर्व वड्या अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने इथे आपल्या छान अशा कुरकुरीत मेथी वडी तयार आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.